तर मी तयार वगैरे होऊन मस्तपैकी आता निघलो गणपती बाप्पाला आणायला. आता गणपती बाप्पाला आणताना पहिले पप्पा म्हणले, की "पहिले सामान वगैरे घे." म्हणलं ठीक आहे. मग आता गणपतीच्या मूर्त्या वगैरे बघितल्या तोपर्यंत भारी आल्या होत्या. त्यानंतर मग सगळ्यात पहिले गेलो प्रसाद घ्यायला. मग लाडू वगैरे घेतले. त्यानंतर मग थोडंफार डेकोरेशनला काही घ्यायचं का असं वाटलं मग ते बघितलं. त्यानंतर मग नैवेद्यासाठी ज्या-ज्या भाज्या लागतात, जे काही लागतं ते सगळं घेतलं. त्यानंतर मग थोडं पुढं आलं, तर तिथे एक मुलगी गणपती बाप्पाला घेऊन जाऊ लागली तिच्या आजोबांसोबत. फार क्यूट होती. मग म्हणलं तिचा एक व्हिडिओ घ्यावा. मग तिचा एक व्हिडिओ घेतला. त्यानंतर मग तिथून पुढं निघालो. मग नंतर मग सगळं कलावा वगैरे ते सगळ्या गोष्टी घेतल्या. माळ वगैरे घेतली. त्यानंतर मग केळीचे पानं पाहिजे होते मला, कारण की प्रसादाला केळीचे पानं लागतात. मग केळीचे पानं वगैरे घ्यायला गेलो पप्पासोबत. मग पप्पा केळीची पानं बघत होते. मग केळीचे पानं घेतल्याच्या नंतर मग लक्षात आलं, अरे आपण फुल विसरलो. मग बघितलं तर जास्वंदाचं फुल अवेलेबल नव्हतं. म्हणून जे फुलं दिसले ते फुलं घेतले. त्यानंतर कळसाला पानं वगैरे घेतले. मग तिथून निघालो पुढं. त्यानंतर आला मला अक्षयचा फोन. अक्षय म्हणला, "अरे भाई ऐक ना," म्हणे, "तू जर सिटीत असतील म्हणे तर मग मला आहे ना एक ते एक दुर्वा वगैरेंचं जे एक तयार केलेलं असतं म्हणे डेकोरेशनसाठी ते आणून देशील म्हणे." म्हणलं, "ठीक आहे, चालेल" म्हणे. मग म्हणले, "यार बरं झालं त्याचा फोन आला, कारण मी पण विसरलो होतो." मग त्या सगळ्या गोष्टी मी पण घेतल्या. त्याला पण एक घेतलं, मला पण एक घेतलं. त्यानंतर मग आता फूल वगैरे घेतल्याच्या नंतर आम्ही सगळं सामान झालं. आता बघूया, आता गणपती बाप्पाची मूर्ती बघायला जाऊया. त्यानंतर छोटीच मूर्ती लागते आपल्याला, जास्त मोठी नाही लागत. कारण आपण छोटीच गणपती मूर्ती बसवतो त्यामुळे. आता स्वतः पुढच्या वर्षी आपल्या घरामध्ये मोठी मूर्ती बसवायचा प्लॅन आहे. तर मग आता इथं आलो होतो गणपतीची मूर्ती बघायला. इथं पूर्ण मूर्ती शाडू मातीच्या होत्या. चांगल्या होत्या, बट पप्पा म्हणले आपण अजून 2-3 ठिकाणी बघू, त्यानंतर डिसाईड करू. म्हणलं ठीक आहे. इथं एक्झिबिशन एक नंबर होतं. पूर्ण मोठ्यापासून तर लहान मूर्तीपर्यंत सगळ्या शाडू मातीच्या मूर्ती होत्या.